संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 1800 पानांचं आरोपपत्र आता दाखल करण्यात आलं आणि या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड आणि इतर आरोपींबाबत सबळ पुरावे देण्यात आलेले आहेत। आरोपपत्रामध्ये 50हून अधिक साक्षीदारांचे जबाब सीआयडीने जोडलेले आहेत। हत्या, खंडणी आणि किडनॅपिंग अशा 3 प्रकरणात एकत्र आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे। कृष्णा सोनारवडकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, सुमित, आपण पाहतो की बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काल सीआयडीने आरोपपत्र बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आणि जवळपास 1800 पानांचं हे आरोपपत्र आहे। यामध्ये वाल्मिक कराड, त्याचबरोबर विष्णू चाटे, सुदर्शन खुले, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि इतर आरोपी जे आहेत, एकूण 8 आरोपींच्या विरोधामध्ये आतापर्यंत सीआयडीने केलेला तपास आणि त्या अनुषंगाने जे काही मिळालेले पुरावे होते त्या पुराव्यांच्या अनुषंगाने हे 1800 पानांचं आरोपपत्र जे आहे ते काल कोर्टामध्ये दाखल झालेलं आहे। यामध्ये सीसीटीव्ही फुटेजचे सुद्धा दाखले आहेत। त्याचबरोबर आरोपींनी वापरलेल्या मोबाईलचं सीडीआर लोकेशन आणि सीडीआरचे कॉल डिटेल्स रेकॉर्डिंग जे आहे ते सुद्धा सीआयडीने काढलेले होते, ते सुद्धा जोडलेले आहेत आणि जवळपास 50हून अधिक जणांचे साक्षीदारांचे जबाब सुद्धा या आरोपपत्रामध्ये असल्याचं कळतं आहे। या सगळ्या आरोपपत्रामध्ये 1800 पानांच्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी कशा पद्धतीने संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला आणि तो अंमलात आणला, त्याचबरोबर खंडणी वसुली करण्यासाठी काय नेमकं प्लॅनिंग होतं, त्याचबरोबर किडनॅपिंग कशा पद्धतीने झालेलं होतं, कुणाच्या सांगण्यावरून झालेलं होतं, या संदर्भातले सबळ पुरावे वाल्मिक कराड आणि त्यांच्या इतर सहकारी आरोपींच्या विरोधामध्ये सीआयडीने जमा केलेले आहेत। जवळपास 2च महिन्याच्या कालावधीमध्ये सीआयडीने सखोल तपास केला आणि त्यानंतर हे आरोपपत्र दाखल केलेलं आहे। यामधल्या या प्रकरणातला 8 पैकी 1 आरोपी जो कृष्णा आंधळे आहे तो अद्यापही फरार आहे, मात्र त्याच्या विरोधात सुद्धा सीआयडीने आरोपपत्र दाखल केलेलं आहे। आणि या सगळ्यामध्ये कशा पद्धतीचा हा कट होता आणि तो कट कशा पद्धतीने अंमलात आणला गेला, संतोष देशमुख यांच्या हत्येचं नेमकं कारण काय होतं आणि वाल्मिक कराड यांनी त्यांच्या सगळ्या सहकारी आरोपी जे आहेत त्या सहकारी आरोपींना सोबत घेऊन कशा पद्धतीचा हा कट रचला, याची इत्यंभूत कारणं जी आहेत ती या 1800 पानांच्या चार्जशीटमध्ये आहेत, नमूद आहेत। या सगळ्या 1800 पानांच्या चार्जशीटमध्ये प्लॅनिंग कशा पद्धतीचं झालं, त्याचबरोबर ते अंमलात कसं आणलं, त्यानंतर आरोपी जेव्हा फरार होते तेव्हा ते कुठे कुठे होते, त्यांना कुणी रसद पुरवलेली होती, कोणाची त्यांना मदत झाली, अशा सगळ्या गोष्टींची सखोल माहिती जी आहे ती बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये 1800 पानांच्या चार्जशीटमध्ये आहे। कालच हे आरोपपत्र दाखल झालेलं आहे, त्यामुळे त्याला कॉग्निझन्स मिळाल्यानंतर आरोपींची जे काही आरोपी कस्टडीमध्ये आहेत किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्या सगळ्या आरोपींना ह्या आरोपपत्राची एक प्रत जी आहे ती वाचण्यासाठी दिली जाईल आणि त्यानंतर ही बाहेर येऊ शकते। मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण, त्याचबरोबर खंडणीचं प्रकरण आणि अबाधा कंपनीच्या एका अधिकाऱ्याचं किडनॅपिंग अशा एकूण 3 प्रकरणांचा एकत्रित तपास करून सीआयडीनं हे 1800 पानांचं आरोपपत्र बीडच्या कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे। त्यामुळे या आरोपपत्रामधून आणखी काय खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण अवाधा कंपनीकडून 2 कोटींची जी खंडणी वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी वसूल करण्याचा प्रयत्न करत होते, त्या खंडणी प्रकरणामध्ये संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते, म्हणून कट रचून या आरोपींनी त्यांची हत्या केली असं प्राथमिकदृष्ट्या सीआयडीने कोर्टात सांगितलेलं होतं। तेच आता सविस्तरपणे मांडण्यात आलेलं आहे की वाल्मिक कराडनं नेमकी ही हत्येची योजना का आखली आणि या सगळ्या आरोपींनी ती कशा पद्धतीने अंमलात आणली। फक्त 2 कोटींचं खंडणी प्रकरणामध्ये अडथळा हेच संतोष देशमुख यांचं हत्येचं कारण होतं की त्या व्यतिरिक्त आणखी काही कारणं होती, याही गोष्टी आता या हत्या, खंडणी आणि किडनॅपिंग अशा 3 प्रकरणात हे एकत्र आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेनं दाखवावी असं आव्हान आशिष शेलारांनी दिलेलं आहे। मनसे म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचा भात हा प्रकार आहे असं आशिष शेलार म्हणतात। केवळ स्वतः केलेल्या गोष्टीची टिमकी मिरवायला अन्य पक्षावर टीका करणं हे काम भोपूपणाचं आहे आणि भोपूपणाचं काम मनसे करतं। प्रत्यक्षात मराठी आणि मराठी माणसासाठी त्यांनी केलेली 4 कामं दाखवावी। बोलाचीच कढी, बोलाचीच